अमृता अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? अमृता अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर. अमृता अनुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. तसेच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत संत तुकडोजी महाराज. सार दासबोध या पुस्तकाचे लेखक आहेत समर्थ रामदास. गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लमाण या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीमान लागू. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर. शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा फुले. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न आहे, हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहे? हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 जैन. हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ जैन या धर्माशी निगडीत आहे. पुढील प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 डेसिबल. ध्वनी प्रदूषण हे डेसिबल या एककात मोजले जाते. पुढील प्रश्न आहे, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 सारनाथ. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, राजमुद्रा ही सम्राट अशोकच्या सारनाथ येथील स्तंभावरून घेतली आहे. आणि मित्रांनो, राजमुद्राला राष्ट्रचिन्हाची मान्यता हे 26 जानेवारी 1950ला देण्यात आली. सम्राट अशोकच्या सारनाथ येथील राजमुद्रावर सिंह, घोडा, बैल या प्राण्यांची चिन्हे आहेत. मित्रांनो, लक्षात असू द्या, सिंह, घोडा आणि बैल या 3 प्राण्यांची चिन्हे आहेत. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, सम्राट अशोकच्या सारनाथ येथील राजमुद्राला राष्ट्रचिन्हाची मान्यता केव्हा मिळाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 26 जानेवारी 1950ला. पुढील प्रश्न आहे, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 प्रवरा. भंडारदरा हे धरण प्रवरा या नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 सिंधुदुर्ग. आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आंबोली या ठिकाणी 720 सेंटीमीटर पाऊस पडतो. मित्रांनो, लक्षात असू द्या, MPSCच्या परीक्षेमध्ये अनेक वेळा असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे आंबोली. पुढील प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पुरंदर. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. पुढील प्रश्न आहे, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4 लोकसभा उपसभापती. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी तो लोकसभा उपसभापती यांच्याकडे सादर करणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते? भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 छत्रपती शिवाजी महाराज भोसले. भारतीय नौदलाचे जनक असे छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना संबोधले जाते. पुढील प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 माडिया गोंड. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये माडिया गोंड हा आदिवासी जमात दिसून येते. पुढील प्रश्न आहे, दर्पणकार असे कोणास म्हणतात? दर्पणकार असे कोणास म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 बाळशास्त्री जांभेकर. दर्पणकार असे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. तसेच मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे सुद्धा म्हटले जाते. आणि मित्रांनो, मराठीतील पहिले पत्रकार असे सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे सुद्धा त्यांच्याबद्दल म्हटले जाते. मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न आहे, अमरनाथ यात्रा कोणत्या राज्यात होते? अमरनाथ यात्रा कोणत्या राज्यात होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या ठिकाणी अमरनाथ यात्रा होती. पुढील प्रश्न आहे, रेल्वे पोलीस म्हणजे खालीलपैकी काय होते? रेल्वे पोलीस म्हणजे खालीलपैकी काय होते? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 RPF. रेल्वे पोलीस म्हणजेच RPF होते. मित्रांनो, RPFचं लॉंग फॉर्म आहे रेल्वे पोलीस फोर्स. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणाला आहे? महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणाकडे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 ग्रामसभेला. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 24 सप्टेंबरला. राष्ट्रीय ग्राहक दिन हे 24 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 24 एप्रिलला. राष्ट्रीय पंचायत राज दिन हे 24 एप्रिलला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 आंध्र प्रदेश. कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कृष्णा. औदुंबर हे देवस्थान कृष्णा या नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती टक्के असते? आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती टक्के असते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 0.4 टक्के. आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण हे 0.4 टक्के एवढे असते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.